नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत 11th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री, चॅप्टर नेम हायड्रोकार्बन, टॉपिक नंबर 2 कार्बन कार्बन. अरे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर प्रेझेंट नोन एज अल्कीन. अरे हा यांना हा सर. आणि सर आपण त्यामध्ये पाहत आहोत कोणते रिॲक्शन, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कीन. ओके, आपण सर मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं सर काय, ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ अल्कीन, द फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कीन. आजच्या लेक्चर मध्ये सर आपल्याला काय पाहायचं, सेकंड केमिकल प्रॉपर्टी रिॲक्शन नोन एज सल्फोनेशन रिॲक्शन. इज वन टाइप ऑफ केमिकल रिॲक्शन ऑफ अल्कीन. अरे हा या ना हा सर. कोणती रिॲक्शन सर? सल्फोनेशन रिॲक्शन मीन्स ॲडिशन रिॲक्शन ऑफ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. अरे हा यांना हा सर. अरे कोणती रिॲक्शन सर जी? सल्फोनेशन रिॲक्शन मीन्स ॲडिशन ऑफ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. अरे हा यांना हा सर. घ्या सर देवाचं नाव पांडुरंग, लिहा सर सल्फोनेशन रिॲक्शन ऑफ अल्कीन. अरे हाँ यांना हाँ सर. ओके भाई साहब गला खराब है हमारा. ओके बीमार 2-3 दिन हम. अरे हाँ या ना हाँ सर. तो आवाज़ हमारी थोड़ी बदली सी आ रही है आजकल. तर ह्या सर देवाचं नाव पांडुरंगन, लिहा सर सल्फोनेशन मीन्स ॲडिशन और रिॲक्शन ऑफ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. अरे हाँ या ना हाँ सर. सल्फोनेशन. ओके सल्फोनेशन ऑफ काय सर जी आपलं अल्कीन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर प्रेझेंट. बचवाजी बोलो हाँ या ना. सल्फोनेशन ऑफ अल्कीन, कार्बन कार्बन रिपीट मी, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अरे हाँ या ना हाँ सर. sp2 इज अ हाइब्रिडाइजेशन, रिमेंबर. ओके सर. सल्फोनेशन का मतलब क्या होता है? एडिशन. लिहायचं नाव छोटस. ओके ॲडिशन. अरे काय करायचं? ॲडिशन ऑफ H2SO4 मीन्स आपलं सल्फ्युरिक ऍसिड इज अ किंग ऑफ ऍसिड. ओके लक्षात ठेवा सर जी, सल्फ्युरिक ऍसिड इज अ किंग ऑफ ऍसिड. ओके अरे हा या ना हा सर. घ्या सर एक्झाम्पल. कोणती रिॲक्शन सर? ॲडिशन ऑफ H2SO4 मीन्स काय? अरे मीन्स काय? एडिशन रिएक्शन ऑफ सल्फ्यूरिक एसिड. कौन सा वाला? कॉन्सनट्रेट वाला. वो भी कौन सी वाला? कोल्ड में. ओके कोल्ड भाई साहब. अरे हाँ यार ना हाँ सर. घ्या सर एग्जाम्पल. फर्स्ट एग्जाम्पल नोन एज कार्बन कार्बन डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस कोणती रिॲक्शन सर जी आपली सल्फ्युरिक ऍसिडची ॲडिशन रिॲक्शन. लिहा कोल्ड concentrated H2SO4 is the king of acid, give to आपलं some chemical CH3 पुन्हा सर आपलं CH2SO3H. बोलो भाई साहब हाँ या ना हा सर. काय सर याचं नाव? CH3 CH2OSO3H. अरे हाँ या ना हा सर जी हाँ. OSO3H. ओके CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OSO3H. नेम ऑफ कंपाऊंड इथाइल. अरे नाव काय असायचं? इथाइल. पुन्हा सर आपलं काय? इथाइल हायड्रोगेन सल्फेट. अरे हाँ या ना इथाइल hydrogen sulfate of this compound name, and this compound name is ethene. Okay carbon carbon double bond are present known as one type of alkene ending ene. अरे हाँ या ना हाँ सर. अरे कळालं का सर जी? कळालं सर जी. ओके काय सर का प्रकारचं अल्कीन आहे? फर्स्ट अल्कीन नोन एज इथीन प्लस कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड गिव टू इथाइल हायड्रोजन सल्फेट CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड OSO3H मीन्स इथाइल हायड्रोजन सल्फेट. अरे हाँ या ना हाँ सर. ओके ओके सर.
आलं सर माझ्या मनामध्ये. अरे काय सर आलं माझ्या मनामध्ये? ऍड टू वॉटर ऑफ दिस कंपाऊंड. अरे काय सर माझ्या मनात आलं? पाणी सर टाकावं सर कंपाऊंड मध्ये, टाकू सर पाणी आपण. चला मग, इथाइल हायड्रोजन सल्फेट रिॲक्ट विथ वॉटर मीन्स आपलं HOH. अरे काय सर आपलं वॉटर म्हणजे HOH म्हणजे आपलं काय वॉटर H2O बोलवायचा वाया ना. हा सर, गिव्ह टू आपलं सर्वांचं आवडतं केमिकल नोन एज अ कंपाऊंड इथेनॉल. ओके, CH3CH2OH known as a compound इथेनॉल. अरे हा ना मीन्स आपलं इथाइल अल्कोहोल. आपण सर मनन सरजी ऍड केलेलं आहे. कशामध्ये सर? आपलं इथाइल हायड्रोजन सल्फेट प्लस वॉटर गिव्ह टू इथेनॉल. आणि सर पेपरला सर प्रश्न येत असतो सर्वात सर जास्त प्रिपरेशन सर इथं इथेनॉलचं केलं जातं, किंवा सर कोणत्या सर मेथडनं इथेनॉलचं सर्वात जास्त मिळवला जातो, किंवा लार्ज अमाऊंटमध्ये सर इथेनॉल तयार केला जातो किंवा करता येतो. व्हॉट इज द प्रोसेस नेम? द प्रोसेस नेम इज सल्फोनेशन ऑफ अल्कीन. हा सर पेपरला प्रश्न येत असतो, कारण सर रिॲक्शन मध्ये सर खूप लार्ज अमाऊंट मध्ये इथेनॉल सर प्रिपेअर होत असतं. अरे हा या ना. हा सर प्युअर सर आपलं होतं प्युअर. ओके, बोलो हा या ना. हा सर सर्वात महत्वाची रिॲक्शन आहे. जर रिक्वायरमेंट जर वाढली आपल्या इथेनॉलची तर आपण या रिॲक्शन वापर करू शकता. बोलो हा या ना. हा सर, रिक्वायरमेंट वाढली वापर रिॲक्शन प्रिपेअर टू इथेनॉल. ओके, अरे हा या ना. हा सर, सर्वात सर मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन सॉरी प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ अल्कोहोल मीन्स आपलं इथेनॉल. मोस्ट सर लार्ज अमाऊंट मध्ये बिग सर अमाऊंट मध्ये आपलं हे केमिकल प्रिपेअर होते या रिॲक्शन मध्ये कमी कालावधीमध्ये. अरे हा यांना. हा सर, रिक्वायरमेंट वाढली रिॲक्शन करून टाका. अरे हा यांना इथेनॉलची. बोलो हा यांना भाई साहब. हा सर, सेकंड एक्झाम्पल सर आता छपले आहेत ना. ओके सर, सेकंड एक्झाम्पल. इथेनॉलचं सर्वात महत्वाचं कंपाऊंड आहे आपल्या डेली लाईफ मधलं भाई साहब. ओके, टेन्शन आया पिली भाई साहब इथेनॉल. अरे हा या ना. हा सर, त्यामुळे सर खूप सारी रिक्वायरमेंट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये इथेनॉलची. म्हणून सर ह्या रिॲक्शनचा वापर केला तो मोस्ट अमाऊंट मध्ये किंवा बिग सर अमाऊंट मध्ये हे सर प्रोड्यूस करण्यासाठी. अरे हा या ना. हा सर, हा सर पेपरला 4 ते 5 बार सर क्वेश्चन सर बोर्डच्या पेपरला आलेला आहे. ओके ओके सर, अरे हा या ना. हा सर, सेकंड एक्झाम्पल. देवाचं नाव घ्या सर पांडुरंगन. ल्या सेकंड एक्झाम्पल. सेकंड नंबर अल्कीन. अरे कौन सा अल्कीन सेकंड नंबर का? प्रोपीन. 3 कार्बन आर प्रेझेंट. अरे हा या ना. हा सर, मग काय करायचं भाई साहब? CH3 सिंगल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस कोणती रिॲक्शन आहे सर? ॲडिशन ऑफ कोल्ड कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड रिॲक्शन नोन एज सल्फोनेशन. अरे हा या ना. हा सर, प्लस कोल्ड पुन्हा काय सर आपलं कॉन्सन्ट्रेटेड. सॉरी, ओके, कोल्ड पुन्हा सर आपलं काय कॉन्सन्ट्रेटेड. ओके, CONC. ओके, कॉन्सन्ट्रेटेड. अरे हा या ना. हा सर, काय सर आपलं H2SO4 मीन्स आपलं सल्फ्युरिक ऍसिड गिव्ह टू सम केमिकल. दिस केमिकल नेम इज CH3. पुन्हा सर आपलं CHOSO3H सिंगल बॉन्ड CH3 नोन एज अ कंपाऊंड आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट. अरे हा या ना. हा सर जी. हा
बात छापो दिमाग में भाई साहब. Isopropyl hydrogen sulfate. Name of this compound. Name of this compound is propene. Okay. Second number alkene. Propene react with the cold concentrate sulfuric acid due to isopropyl hydrogen sulfate means CH3 single bond CH single bond O SO3 single bond CH3. बोलो हाँ या ना. हाँ सर. Reaction known as a sulfonation reaction of alkene. Preparation of अरे काय प्रिपरेशन ऑफ अल्काइल हाइड्रोजन सल्फेट. ओके मीन्स आपलं एक्झाम्पल आयसोप्रोपाइल हायड्रोजन सल्फेट और इथाइल हायड्रोजन सल्फेट. अरे हा या ना. हा सर. रिॲक्शन नेम इज ऑक्सिडेशन. कोणती रिॲक्शन सर जी वाचा नाव सल्फोनेशन. ओके हा रे हा या ना. आणि प्रिव्हियस नेम ऑफ ऑक्सिडेशन. बात छापो दिमाग में.